नमस्कार, मी सुहासिनी नांदगावकर, प्लेबॅक सिंगर. डॉक्टर कन्हैया कदमजींशी माझी ओळख हा एक केवळ संयोग होता. एक इव्हेंट होता, इम्युके औषधाबद्दलचं फेलिसिटेशन होतं डॉक्टर साहेबांचं, आणि मला त्या इव्हेंटला बोलवलं होतं गायला. एक सांस्कृतिक कार्यक्रम आणि साहेबांचा सत्कार वगैरे असं सगळं होतं. त्यायोगे डॉक्टरांना भेटले. कोविडच्या सीझनमध्ये त्यांनी जवळजवळ मला असं वाटतं 12,000 पेशंट्सना ठीक केलं. ही फार मोठी कामगिरी होती आणि खूप मोठा हा दिलासा होता कोविड पेशंट्सना. मार्च महिन्याच्या मध्यात कोरोना कोविड-19 या व्हायरसने आपल्या देशात शिरकाव केला. प्रथमदर्शनी वाटलं की सावधानतेचे नियम, सोशल डिस्टन्सिंग व लॉकडाऊनमुळे काही दिवसातच हा व्हायरस कंट्रोलमध्ये येईल. पण जसजसे दिवस जाऊ लागले तशी या व्हायरसबद्दल अधिक माहिती समोर येऊ लागली. मग लक्षात आलं, हे प्रकरण आपण समजतो तेवढं साधं नाही. एकीकडे कोरोनाच्या पेशंटची संख्या वाढतच होती, पण कोरोनावर प्रभावशाली औषध कोणाकडेच नव्हतं. जगभरातले संशोधक आणि औषध बनवणाऱ्या कंपन्यांचं अहोरात्र संशोधन सुरू होतं, पण 100% यश कोणालाच मिळत नव्हतं. याच दरम्यान महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील लिंबगाव नावाच्या छोट्याशा गावात आयुर्वेदातून उपचार आणि सेवा देणाऱ्या डॉक्टर कन्हैया रंगनाथराव कदम यांच्या मनात एक विचार आला की आपण वारसा सांगत असलेल्या आयुर्वेदात असं काही आहे का की ज्याच्यामुळे या रोगावर ताबा मिळू शकेल. कोरोना रोग आल्यामुळे डॉक्टर कन्हैयांनी आयुष मंत्रालयाच्या सल्ल्यावरून के हर्बल इंडस्ट्रीजद्वारे सतत 6 महिने संशोधन करून कोविड व इतर व्हायरल इन्फेक्शनमुळे आजारी असणाऱ्या रोग्यांची इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी एका आयुर्वेदिक औषधाची निर्मिती केली. नामकरण केलं इम्युके. हे औषध रुग्णांची इम्युनिटी सुधारण्याच्या दृष्टीनं खूपच लाभदायक ठरलं. दीदी को क्वारंटीन कर दिया गया था. फिर नेक्स्ट डे हमने सर से बात करके दीदी को इम्यूके देना चालू किया. थोड़े सिम्टम्स भी थे दीदी को. फिर 5th डे पे उनका स्वैब लेने वाले थे, तो फिर 4 दिन मतलब उनको इम्यूके दिया. तो फिर उनका स्वैब लेने के बाद फिर उनका रिपोर्ट निगेटिव आया. मेरा छोटा बेटा है 7 साल का, ससुर जी है 3 ईयर के. मतलब छोटे बेटे से लेके 73 ईयर तक जो हमारे घर में सब एज के हैं लोग, सब इम्यूके लेते हैं. द बेस्ट सॉल्यूशन इज इम्यूके. मी निहाल जैन, पुण्याचा रहिवासी आहे आणि 14 जुलै रोजी कोविड पेशंट झालो होतो. ते डॉक्टर कदम म्हणून आहेत नांदेडमध्ये, त्यांच्याकडे काढा आहे. त्या काढ्यामुळे ऑक्सिजन लेवल वाढते आणि डायजेस्टिव्ह सिस्टीमसुद्धा ॲक्टिव्ह होते. तो काढा घेतल्यानंतर 2च दिवसात मला त्याचा इफेक्ट इतका सुंदर जाणवला की मी जो बेडमध्ये होतो पडून तो उभा राहिलो. Namaskar, I am Jyoti Prasad. I am speaking to you all from Hyderabad. I have come across my friends in Pune whose relatives were in ICU, and the syrup Imuvic has brought him out of that ventilator in a matter of 5 days. डॉक्टर कन्हैयांनी केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाबरोबर संपर्क करून माननीय मंत्री श्रीयुत श्रीपाद नाईक यांना या औषधाविषयी माहिती दिली. कोविड बरोबर लढण्यासाठी असलेल्या या औषध संशोधन प्रक्रियेत त्यांचा सहयोग विशेष आवर्जून राहिला. म्हणूनच मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यातील कलेक्टर बरोबर डॉक्टर कन्हैयांनी संपर्क करून इम्युकेचा उपयोग इम्युनिटी पॉवर वाढवून रुग्णांवर उपचार करण्यासाठी व्हावा ही विनंती केली. परभणी जिल्ह्यातील कलेक्टरांच्या मान्यतेने त्यांना पुढे जाण्याची परवानगी मिळाली. याच दरम्यान ठाणे जिल्ह्यातील काही लोकांकडून या औषधामुळे त्यांना लाभ मिळाल्याची माहिती समोर आली. मैं पुलिस इंस्पेक्टर प्रदीप उगले, कासारवडोली पुलिस स्टेशन थाने शहर में कार्यरत हूँ. मैंने मेरा टेस्ट किया तो कोरोना पॉजिटिव आ गया. मैंने डॉक्टर कदम से बात करके कैसे लेने की दवा उसके बारे में मालूमात की, तो डॉक्टर ने कहा कि आपको खाने से पहले सुबह और शाम आधा घंटे पहले गुनगुनी पानी में 15 ml
दवा लेनी है। इसी तरह मैंने वो दवा ली। एक 8-10 दिन के बाद मैंने वो कोरोना टेस्ट की तो निगेटिव आ गई। तो डॉक्टर कदम इन्होंने दिए हुए इम्यू के दवा से ही मैं अच्छा हो गया हूँ और उनके दवा के अलावा मैंने कौन सी भी दवा नहीं ली थी। इम्यू के दवा जो डॉक्टर कदम ने बनाया है वो इम्यूनिटी पावर बढ़ाने के लिए भी है और कोविड के लिए भी बहुत फायदेशीर हो गया है। बहुत पेशेंट भी ठीक हो रहे और सब बात के लिए बहुत अच्छा दवा है। ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे यांनी डॉक्टर कन्हैया कदम यांच्या कामाची स्तुती करून त्यांना राज्याच्या आरोग्य मंत्रालयाबरोबर संपर्क करण्याचा सल्ला दिला। महाराष्ट्र राज्याचे अन्न प्रशासन मंत्री माननीय श्री राजेंद्र शिंगणे यांनी सुद्धा डॉक्टर कन्हैया यांच्या कामाची स्तुती करून त्यांना प्रोत्साहित केले। तसेच या औषधाचा लाभ मिळून जनतेची इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी विपणन करण्याची परवानगी FDA कडून देण्यात आली। राज्य सरकार व कोविड टास्क फोर्स यांच्या माध्यमातून हे औषध उपलब्ध व्हावे म्हणून निवेदन आरोग्य मंत्री श्री राजेश टोपे व राज्याच्या मुख्यमंत्र्यांना दिले आहे। जेव्हा हा प्रस्ताव भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाचे मंत्री श्रीयुत श्रीपाद नाईक यांना दिला तेव्हा त्यांनी कोविड पेशंटसाठी या औषधाची मागणी केली। डॉक्टर कन्हैया हे बायोवॅक्सिन संकल्पनेनुसार इम्युकेवर अधिक संशोधन करीत आहेत। नांदेडमध्ये सर्वज्ञ आयुर्वेदिक हॉस्पिटल हे त्यांचं कर्मभूमी आहे की कित्येक पेशंट्स रांगा लागलेले असतात, पेशंट्स वेटिंग असतात आणि डॉक्टर साहेबांना केवळ महाराष्ट्रातूनच नाही तर भारतातून आणि परदेशातून लोक येऊन ट्रीटमेंटसाठी अपॉइंटमेंट्स घेतात आणि थांबून राहतात त्यांच्या सल्ल्यासाठी, त्यांच्या औषधासाठी। डॉक्टरांनी आपलं हे आयुर्वेदिक औषधांचं जग असं काही निर्माण केलंय की जणू काही जादू आहे। त्यांची एक नितांत डेडिकेशन आहे या बाबतीत। डॉक्टर साहेबांनी आतापर्यंत बरेच काही उपक्रम राबवले, त्यातलाच हा इम्युके इन्व्हेन्शन हा एक उपक्रम होता आणि आता नवीन असा एक उपक्रम आहे की त्यांना डायबिटीस या विषयावर त्यांनी ते औषध ऑलरेडी बाजारात आणलंय आणि त्याचे रिझल्ट जवळजवळ 4 ते 5 हजार पेशंट्सना मिळालेत। त्यांचं जे अँप्युटेशन आहे म्हणजे फूट अँप्युटेशन हे त्यांनी रोखलंय। तर अशा प्रकारे डॉक्टरांनी सक्सेसफुली काम केलंय डायबिटीसच्या फील्डमध्ये आणि त्यांनी डायस्टा हे औषधही बाजारात आणलंय। डॉक्टर कन्हैया कदम लिमगांव नांदेड़ से है और वहाँ उनका एक सर्वज्ञ आयुर्वेद हॉस्पिटल है। डॉक्टर कदम जी ने 10 साल के साइंटिफिक रिसर्च के बाद एक अच्छा डायबिटिक मेडिसिन इन्वेंट किया है जिसका नाम है डायस्टा। डायस्टा इज एन आयुर्वेदिक यानी कि हर्बल मेडिसिन जिससे उचित आहार के साथ डायबिटीज रिमिशन पॉसिबल है। डायबिटीज से तोड़ो रिश्ता, अपनाओ सिर्फ डायस्टा। ते डायस्टा हे अतिशय प्युअर असं आयुर्वेदिक मेडिसिन आहे, ते सगळ्या लोकांपर्यंत पोहोचावं ही डॉक्टरांची इच्छा आहे। नमस्कार, मी डॉक्टर कन्हैया रंगनाथराव कदम। माझं मूळ शिक्षण आयुर्वेदात झालेलं, म्हणजे मी एक आयुर्वेद डॉक्टर। पोस्ट ग्रॅज्युएशन माझे वेगवेगळ्या विषयामध्ये झाले, त्यामध्ये एक तर फायटोकेमिस्ट्री, दुसरा म्हणजे मेडिसिनल प्लांट्स, हर्बल मेडिसिन, त्यानंतर थोडंसं विधिवैद्यक या दृष्टीने सुद्धा माझं पोस्ट ग्रॅज्युएशन आणि PhD ही हर्बल मेडिसिनच्या माध्यमातून डायबिटीज रिव्हर्सल पॉसिबल आहे का यावरती PhD। तर निश्चितच म्हणजे या सगळ्या बॅकग्राऊंडमधून आलेलो असल्यामुळे मी डायबिटीजला खूप जवळून पाहतोय आणि गेली 10 वर्ष प्रत्येक प्रकारच्या डायबिटीजच्या पेशंट्सला मी ट्रीटमेंट देत आहे। आता त्यामध्ये एक मला थोडासा अनुभव जो आला तो मला तुम्हाला शेअर करायचा आहे। म्हणजे कॉम्प्लिकेटेड केसेस ज्या म्हणूत आपण, म्हणजे डायबिटीजमध्ये आपण कॉम्प्लिकेशन काय असतात तर गँग्रीन आहे। जवळपास आतापर्यंत जो 4 ते 5 हजार पेशंटचे अम्प्युटेशन टाळता आले, त्यामागे सगळ्यात महत्त्वाचं जे होतं ते आयुर्वेदाचे मूळ सिद्धांत। बरीच गोष्टी अशा आहेत ज्या आपल्याला खायच्या आहेत आणि जनरली असा समज आहे की त्या खायच्या नाही आहेत, आणि हे सगळं लक्षात आल्यावर सगळ्यांनाच समजेल की डायबिटीजला जिंकायला खूप सोपं आहे। डायबिटीज म्हटलं की इन्सुलिन। आता थोडंसं इन्सुलिनच्या बाबतीत आपण पाहूयात, डायबिटीजची थोडीशी बॅक हिस्ट्री पाहूयात की आतापर्यंतचं जे काही सिम्पटमॅटिक ट्रीटमेंट जे आपण म्हणतो, कारण आजही त्याच पद्धतीने जे काही लक्षणं आढळत आहेत बस त्यानुसार ट्रीटमेंट, असं आयुर्वेदात नाही आहे। आयुर्वेद या सगळ्या गोष्टींकडे कसा पाहतो
तर प्रमेहाचे आयुर्वेदानुसार 20 प्रकार, त्यामध्ये कफज प्रमेह 10 प्रकारचे, पित्तज प्रमेह 6 प्रकारचे आणि वातज प्रमेह 4 प्रकारचे. त्यातील कफज प्रमेह हे अगदी साध्य सांगितले गेलेले आहेत, पित्तज हे कष्टसाध्य सांगितले गेलेले आहेत आणि वातज प्रमेय हे कष्टाने साध्य किंवा याप्य सांगितलेले आहेत. अर्थातच जर आजच्या पॉप्युलेशनला आपण या आयुर्वेदाच्या दृष्टीने निदान केलं तर 16 प्रकारचे प्रमेय हे साध्य प्रकारात, मग साध्यता कशी प्राप्त होईल. तर असं लक्षात आलं की आहार, विहार, निद्रा या गोष्टींना आपण सायंटिफिकली जर इव्हॅल्युएट केलं तर पेशंट कॅन बी रिवर्स. आणि हाच जो आयुर्वेदाने दिलेला एक प्रिन्सिपल आहे, साध्य कष्टसाध्य, हा समोर ठेवून अगदी आत्तापर्यंत 5 ते 6 हजार पेशंटचे ॲम्प्युटेशन टाळता आले. म्हणजे लाक्षणिक चिकित्सा ही थोड्या वेळापुरती, पण जर आपल्याला एखादा आजार रिव्हर्स करण्याच्या अँगलने आपण बोलतोय डायबिटीसच्या बाबतीत, साखळी आपल्याला तोडता येईल का? तर हो, ही एक व्हिशियस सायकल जी शरीरात तयार झालेली ती साखळी जर तोडता आली म्हणजेच तो डायबिटीज रिव्हर्सलचा कार्यक्रम. तर इन्सुलिनच्या बाबतीत आपण बोलत होतो. तर इन्सुलिन जे आहे, ज्यावेळेस प्रथमतः ज्या एका टीमने म्हणजे 4 शास्त्रज्ञांच्या टीमने ज्यावेळेस इन्सुलिनचा शोध केला, त्यानंतर डायबिटीजच्या ट्रीटमेंटमध्ये खूप थोडासा आमूलाग्र बदल झालेला आणि असं समज झालेला की इन्सुलिनची कमतरता आणि त्यामुळे हा आजार होतो. हजारो रिसर्च जे झालेले त्याचा एक्स्ट्रॅक्ट घेऊन मी तुम्हाला आज बोलतोय. तर मला असं लक्षात आलं की नुसतं इन्सुलिन शरीरात सिक्रिशन कमी होणे हे एकमेव कारण नाही आहे. इन्सुलिन रेजिस्टन्स ही एक संकल्पना एका शास्त्रज्ञांनी सांगितली आणि त्याच्यावरती खूप मोठं संशोधन त्यांचं आहे. पण त्यापूर्वीही जे आपल्या भारतीय ज्ञान परंपरेमध्ये हजारो सायंटिस्ट जे होऊन गेले, म्हणजे ते आपले संत, मग या सायंटिस्टचा जो अभ्यास आहे सायंटिफिक पद्धतीने झालेला, त्याचा अभ्यास केला तर 100% डायबिटीज रिव्हर्सल हे सहज पॉसिबल आहे असं लक्षात येतं. आता आपण थोडंसं इन्सुलिन रेजिस्टन्स बोलूया. पॅनक्रियाजमधनं इन्सुलिन सिक्रिशन्स तर होत आहे, पण ते रेजिस्टन्स प्रत्येक पेशीच्या लेवलवर साहजिकच आहे. रक्तातली साखर वाढली म्हणजेच पेशीमध्ये साखरेची एंट्री होत नाही, हे सगळ्यांनाच माहिती आहे, सर्वश्रुत आहे. मग त्या पेशीच्या वर असे काही दरवाजे आहेत आणि त्या दरवाजांच्या चाबी उघडण्याचं काम हे इन्सुलिन करतं आणि मग त्या साखरेला आतमध्ये घेऊन जातं. मग या पेशींच्या वर जे दरवाजे आहेत, साध्या भाषेत सांगायचं झालं तर हे दरवाजे अचानकपणे सगळेच बंद झाले का? नाही, हळूहळू काही दरवाजे बंद होत आहेत. का बंद झाले? त्याचं पाठीमागचं एक कारण म्हणजे अनावश्यक कार्बोहायड्रेट. आता तुम्हाला कार्बोहायड्रेट जर म्हटलं तर थोडंसं तो विषय पण बोलतो की आहाराचे जे मुख्य घटक आहेत कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट, विटॅमिन, मिनरल्स, वॉटर. तर कार्बोहायड्रेट आणि इन्सुलिन यांचा डायरेक्ट संबंध. तर कार्बोहायड्रेट ज्यावेळेस शरीरात आपण घेतो आणि कार्बोहायड्रेटची गरज नसताना आपण कार्बोहायड्रेट जास्त प्रमाणात जेव्हा खातो तर इन्सुलिन सिक्रिशन होऊन एक दिवस असं होतो की इन्सुलिन रेजिस्टन्स फॉर्म व्हायला सुरुवात होतो. आपलं शरीर आणि त्याला लागणारी साखर 24 तासामध्ये किती असायला हवी आणि ती किती असते, खरंच गरज किती असते? तर आपण साखरेचं जे प्रमाण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की नॉर्मल साखर किती, तर 100 टेस्टिंग शुगर आणि जेवणानंतरची ती 140 पर्यंत नॉर्मल. तर 100 मिलीग्राम साखर जर आपण नॉर्मल म्हणतोय उपाशी असताना, तर 100 मिलीग्राम पर डेसिलिटर. मग एका लिटरच्या पाठीमागे किती काय आली? 1 ग्राम साखर. आणि शरीरामध्ये एका वेळेस एक ढोबळमानाने 5 ते 6 लिटर आपल्याकडे रक्त, तर त्या रक्तामध्ये जी साखर असते ती किती असायला पाहिजे? तर 1 ग्राम एका लिटरच्या पाठीमागं. आणि ही जर साखर मेंटेन केली तर आपलं शरीर चालत असतं. त्यापेक्षा कमी झाली तर आपल्याला हायपोग्लायसेमिया होतो. मग अशा वेळेस आपण विचार सहजच करतो की उपाशी असताना जर आपल्याला फक्त 6 ग्राम साखर, 5 ते 6 ग्राम साखर ही दिनचर्या चालवण्यासाठी आणि 140 किंवा 160 मिलीग्राम म्हटलं तर 8 किंवा 10 ग्राम ही पूर्ण 24 तासाची प्रक्रिया चालवण्यासाठी सफिशियंट आहे. मग आपण खरंच 10 ग्राम साखर जी तयार होते असं कार्बोहायड्रेट घेतो का? तर या पद्धतीने आपण ज्यावेळेस तो आहाराची रचना करणार आहोत तर त्यामध्ये ग्लायसेमिक लोडचा विचार करायचा. कार्बोहायड्रेट कंटेंट मॅक्सिमम जेवढे कमी करता येतील तेवढी करायचे, पण बेसिक मेटाबॉलिक रेट म्हणजे जो आपल्याला हृदय चालवणे, मेटाबॉलिक आहे, सर्व अवयवांना चालवायचे, त्यासाठी लागणारी जेवढी एनर्जी तेवढी घ्यायचीच आहे. मग याची सांगड घालत असताना प्रोटीन आणि फॅटचं प्रमाण वाढवायचे आणि विटॅमिन आणि मिनरल्स
जे आपल्याला शरीराला आवश्यक आहेत, कारण हे विटॅमिन मिनरल्ससुद्धा ही जी दरवाजी बंद झालेली आहेत ती उघडण्यासाठी उपयोगी पडणार आहेत. तर ती कुठून मिळतात, मॅक्सिमम ते कशा पद्धतीने घ्यायचे. आता याचं एक छोटंसं मी आहाराचं, जे सगळ्यांनी मला विचारलेलं की एक डायबेटिक पेशंटचा आहार कसा डिसाईड करायचा. कार्बोहायड्रेट पहा, आपल्या कॉमन याच्यामध्ये कार्बोहायड्रेट लोड जास्त असणारे जे घटक आहेत ते म्हणजे कुठेही पहा तुम्ही, गहू असो, ज्वारी असो, तांदूळ असो. मग याला रिप्लेस आपल्याला काय करायचं, तर ग्लायसेमिक लोड कमी असलेलं डायस्टा डायबेटिक जो आटा म्हणून आपण बऱ्याच म्हणजे लवकर आपण तुमच्या म्हणजे सेवेसाठी आपण मार्केटमध्ये आणत आहोत. आता याच्यामध्ये पुढचं एक सगळ्यात महत्त्वाचं फायबर, पोट भरण्यासाठी तो जो कार्बोहायड्रेट आणि जो शरीराला त्रास देत नाही तर फायबर. मग तो कोणता, तर पालेभाज्या आणि फळं. तर कमी प्रमाणात खायला काहीच हरकत नाही. आता कमी म्हणजे किती, अगदी आपण कमी म्हणजे की 1-2 फोडी का नाही, शरीराला जे विटॅमिन मिनरल्स मिळणार आहेत नैसर्गिक पद्धतीतून ते मिळणार आहेत त्या फळातून. तर जी कमी प्रमाणात गोड असलेली फळं आहेत ती खायला काहीच हरकत नाही. जे भाज्या कच्च्या स्वरूपात आणि फळं कच्च्या स्वरूपात म्हणजे सलादच्या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीचं एक सलाद तयार करा. या पद्धतीच्या पोळीचा समावेश असावा. तुमच्या शरीराचं जर वजनाचा विचार केला तर आपण एक 10% फळं आणि 10% सलाद हे आहारात ठेवायला काहीच हरकत नाही, पण त्या कच्च्या स्वरूपात. डाळींच्या बाबतीत डाळी सगळ्याच खाऊ शकता, त्याला काहीही अडचण नाही, कारण प्रोटीनचा सोर्स असल्यामुळे. आणि एक म्हणजे प्रकर्षाने मला सांगायचं आहे की भाताचं प्रमाण थोडंसं कमी करावं लागेल, त्याच्यामध्ये लोड जास्त आहे. जेवण सायंकाळी 7च्या अगोदर करा. संध्याकाळी 7च्या नंतरचं जेवण कुठंतरी आपल्याला या सगळ्या गोष्टींना अजून बाधा ठरू शकतं आणि निश्चितच ठरतं. सकाळी तुम्ही त्या पद्धतीने जर केलात. आणि अजून एक सांगतो, ज्यांची ओबेसिटी आहे म्हणजे साहजिक आहे, पोटावरती चरबी, सेंट्रल ओबेसिटी एक मेन कारण. मग अशा वेळेस ती ओबेसिटी कमी करण्यासाठी आणि कोलेस्ट्रॉल लेवल कमी, ट्रायग्लिसराईडचा विषय आहे, आणि शुगर कमी करण्यासाठी संध्याकाळी 7 ते सकाळी 11पर्यंत हा एक कन्सेप्ट म्हणजे 16 तासाचा जो फास्टिंग पिरियड आहे, ज्याला लंघन म्हटलं गेलं आहे आयुर्वेदामध्ये चांगल्या पद्धतीत. एकाशन म्हणजे असं सगळं सांगितलेलं आहे की लंघनाचे किती प्रकार. या पद्धतीने पाहिलं तर आज जे मॉडर्न सायन्समध्ये किंवा आजच्या याच्यात प्रचलित येतात आपण इंटरमिटंट फास्टिंग म्हणतो, तर हे इंटरमिटंट फास्टिंगचा उल्लेख आयुर्वेदामध्ये ऑलरेडी केलेला आहे. तर एक सकाळचा अर्धा तासाचा म्हणजे मोकळ्या हवेमध्ये सूर्यकिरणांच्या सान्निध्यात म्हणजे विटॅमिन डी आणि B12 वगैरे हे सगळं आपल्या सगळ्यांना माहिती आहे, त्याचाही फायदा होईल. या पद्धतीने सकाळचं चालणं. ताणतणाव हा शुगर वाढवतोच, 100% वाढवतो. त्याचं कारण आहे, जेव्हा आपण निगेटिव्ह थिंकिंग करत असतो त्यावेळेस शरीरामध्ये एक ग्रंथी आहे जी किडनीच्या वर आहे, ॲड्रेनल ग्लँड, तिथे कॉर्टिसॉल नावाचा एक घटक आहे आणि दुसरे अजून काही घटक हे वाढवतात आणि हे सुद्धा इन्सुलिनला रेजिस्ट करत असतात. म्हणजे अर्थार्थी बऱ्याच प्रमाणात हे पाहिलं आहे की आहार तर सगळा योग्य आहे, तरी पण शुगर का, तर अति ताणतणाव त्या कॉर्टिसॉलला वाढवतो आणि साहजिकही इन्सुलिन रेजिस्टन्स क्रिएट करतो. फास्टिंग इन्सुलिन लेवल, फास्टिंग शुगर लेवल, सी पेप्टाईड लेवल या चेक केल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही संपर्क केलात तर त्यावेळेस मी तुम्हाला सांगेल की हे इन्सुलिन रेजिस्टन्सचं या पद्धतीने कॅल्क्युलेशन आहे. आणि इन्सुलिन रेजिस्टन्स मोजल्यानंतर तो इन्सुलिन ज्या पद्धतीने आहार घेत असताना हळूहळू तुम्हाला 1-1 महिन्यानं जर चेक केलात तर इन्सुलिन रेजिस्टन्स कमी झालेला दिसेल, HbA1c इम्प्रूव्ह झालेला दिसेल, शुगर लेवल नॉर्मल व्हायला सुरुवात होतील. आणि एक दिवस असा दिसेल की तो HbA1c जर आपण WHOच्या प्रोटोकॉलनुसार किंवा एक आजच्या शास्त्रीय भाषेत म्हटलं तर 5.4च्या खाली आल्यानंतर तुम्हाला सी पेप्टाईड लेवल नॉर्मल आल्या, तुमचं शुगर लेवल जेवणापूर्वीचं आणि जेवणानंतरचं नॉर्मल आलं. अगदी मी तुम्हाला सांगतो लाईफस्टाईल रिलेटेड ज्या काही आजार आहेत, मग त्यात BP सुद्धा आला, थायरॉईड आला, PCOD, हे सुद्धा रिव्हर्स व्हायला मदत होते. कारण बऱ्याच पेशंटचा अनुभव मला त्या पद्धतीने आहे की मेडिसिन बंद कराव्या लागल्या आणि ही चांगली गोष्ट आहे. मी तर म्हणतो रोगमुक्त जीवन जसं आहे, औषधीमुक्त जीवन जगायचं आहे आपल्याला, तर इन्सुलिन रेजिस्टन्स हा निश्चितच ठीक होतो या पद्धतीने आहार विहार जर आपण केला. त्यात तुम्हाला अजून एक साथ आहे ती डायस्टाची, कारण डायस्टामधले जे काही घटक आहेत ते इन्सुलिन रेजिस्टन्स कमी करण्यात मदत करतात. कारण ते आयुर्वेदाच्या परंपरेतून जे काही औषधी वनस्पती ज्यांची घटक उपयोगी पडतात ते सगळे एकत्र आणलेले आहेत, त्याचाही उपयोग घेऊ शकता. डायस्टा आटा हा लवकरच तुमच्या सेवेत येणार आहे. इम्युनिटीच्या बाबतीत सगळ्यांना माहिती आहे, नुसतं कोविड नव्हे तर कुठल्याही प्रकारच्या व्हायरल इन्फेक्शनला म्हणजे साहजिक आहे तुमची इम्युनिटी चांगली असेल, ती इम्युनिटी चांगली ठेवायचं काम त्या इम्युनिटीच्या माध्यमातून. तर थोडक्यात सांगतो की डायबिटीजसाठी एक प्रत्येकजण विचारतात की काय मेडिसिन, तर मी तुम्हाला थोडक्यात सजेस्ट करेल
डायस्टाच्या ज्या टॅब्लेट्स आहेत त्या 2-2 टॅब्लेट जेवणापूर्वी सकाळ संध्याकाळ आणि इम्युके औषध हे 10-10 ml सकाळ संध्याकाळ जेवणापूर्वी कोमट पाण्यामध्ये घेतल्यास तुम्हाला इन्सुलिन रेझिस्टन्स, आहार विहार आणि डायस्टाची पूर्ण टीम तुमच्यासोबत, मी तुमच्यासोबत आहे. इन्सुलिन रेझिस्टन्स तुमचा रिकवर होण्यास तुमच्या त्या जर्नीमध्ये किंवा त्या प्रवासामध्ये सोबतच आहोत आपण. म्हणजे महाराष्ट्रातून जेव्हा मला फोन येत आहेत तर प्रत्येक पेशंटला माझ्या नांदेडच्या लिमगावच्या हॉस्पिटलला येणं शक्य नाही आणि खरं शक्य असेल तर तिथं आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. कारण ह्या सगळ्या गोष्टी अगदी सहज साध्या सोप्या पद्धतीने जसं सांगतो पण टेक्निकली आणि ॲज अ डॉक्टर म्हणून, ॲज अ हॉस्पिटल म्हणून व्यवस्थितपणे सांगण्यासाठी व्यक्तिपरित्व ते थोडंसं पेशंटसमोर असणं अपेक्षित आहे. माझा नंबर तुम्ही नोट डाऊन करा, 94 20 26 10 80. तर या नंबरवरती तुम्ही डायरेक्टली मला माझ्या टीमला अगोदर तुम्ही संपर्क साधा. मोस्टली ते सकाळी आपण एक 8 ते 10चा वेळ तर तुम्ही व्हर्च्युअली मला डायरेक्ट बोलू शकता. तुमच्या ज्या काही प्रॉब्लेम्स आहेत ते मला डिस्कस करू शकता. तुमचा डाएट कसा असावा आणि त्यामध्ये मी तुम्हाला काही जे सजेशन देतो आहे ते घरच्या घरी करा. नाही शक्य झालं तर आमची पूर्ण टीम तुमच्या त्या पाठीमागे आहे आणि तो प्रवास आपल्याला केला म्हणजे एक विशिष्ट वेळ अशी आहे की त्यानंतर ते जीवन परत आपल्याला तो गोडवा परत येणार आहे. तर अगेन तेच बोलेल, डायस्टा जर्नी टुवर्ड्स डिसीज फ्री लाईफ. तर नमस्कार मित्र. नमस्कार, मी सचिन कर्णी. मी विनोद वेदक. जर्नी टुवर्ड्स डिझीज फ्री लाईफ या कॅम्पेनच्या अंतर्गत ठाणे, मुंबई आणि नवी मुंबई यातील लोकांनी डायस्टा आणि इम्युके या औषधांच्या अवेलेबिलिटीसाठी आम्हाला जरूर संपर्क साधा. आणि त्याचप्रमाणे डॉक्टरांना प्रत्यक्ष भेटण्यासाठी आणि व्हर्च्युअली भेटण्यासाठी तुम्ही खालील दिलेल्या नंबरवर आणि ईमेल आयडीवर संपर्क साधा. तर चला, आपलं स्वागत आहे रोगमुक्त जीवन जगण्याच्या या प्रवासामध्ये. डायस्टा जर्नी टुवर्ड्स डिसीज फ्री लाईफ.